हाय. तर मला हे सांगायचं आहे की लहान मुलांवर खरंच अत्यंत लक्ष देण्याची गरज आहे. मुलींना तुम्हाला सांगते, लहान लहान मुलं असतील तर शाळेत सोडवायला तुम्ही जाता, कुठल्या बसस्टॉपवर उभं आहे, कोणी तुम्हाला भेटेल तेवढ्या मिनटामध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर गप्पा माराल किंवा एखादा फोन तुम्हाला येईल, तुम्ही फोनमध्ये रमाल. तेवढ्या मिनटातसुद्धा तुमचं मूल गायब करण्यात येईल. कारण कितीतरी हजारो पटीने, लाखो पटीने, लाखोच्या संख्यांमध्ये मुलं गायब करण्यात आलेली आहेत. आणि सतर्क राहा. कारण बोलता बोलता भाजीवाल्याकडे भाजी घेताना 2 मिनटासाठी मूल खाली ठेवलं, 2 मिनटासाठी, आणि ते 3 वर्षाचं मूल तिथून गेलं, ते पुन्हा सापडलंच नाही. आणि ती ओक्साबोक्षी ती बाई रडत होती, ह्या गाडीमागे पळ, त्या गाडीमागे पळ, त्या रस्त्यावर पळ. ही अवस्था आपली होऊ शकते. म्हणून चेतन राहा. भाज्या घेतानाही पहिले आपल्या मुलाला उचलून घ्या, नाही तर मग त्याचा हात घट्ट धरा. एक वेळे गार्डनमध्ये पण कुठे जायचं असेल तिथेही चेतन राहा. कारण गार्डनमध्ये पण सगळा ओलावा आहे, हिरवं हिरवं सगळं, पालवी फुटलेली आहे, झाडांना बहर आलेला आहे, खालून गवत हिरवंगार झालेलं आहे, ओलावा असतो. तर ते उन्हामध्ये जमिनीच्या आतमध्ये थांबलेले जीवजंतू आहेत ना, ते गारव्याचा आनंद घेण्यासाठी आता बाहेर पडत आहेत. माणसं पण वाईट आहेत. कुठलाही अपघात कधीही घडू शकतो. किडनॅपर्स लोकांच्या पण संख्या इतक्या वाढल्या आहेत, अतोनात त्या संख्या वाढल्या आहेत. किती लोक पकडले जात आहेत, चाळ्यांमध्ये येत आहेत. हिंमत किती त्यांची, चाळ्यांमध्ये येत आहेत, घरापर्यंत येत आहेत, दारापर्यंत येत आहेत, शाळेकडे उभे राहतात, भाजीवाल्यांकडे उभे राहतात, फक्त नजर हटीवर दुर्घटना घटी. मम्मीची नजर फक्त हटली पाहिजे, मूल उचलायला त्यांना सहज होतं. म्हणून टेक केअर.